नमस्कार, महाराष्ट्र T24 के खास खबरों में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं आज क्या कुछ है खास। कलमना पुलिस थाने की हद में आने वाले चिखली चौक संभाग से 2 गांजा तस्करों को गिरफ्तार किया गया है, जिनमें से एक ओडिशा से नागपुर गांजा बेचने आया था तो दूसरा आरोपी उसे खरीदने की तैयारी में था। गौरतलब है कि कलमना पुलिस को जानकारी मिली थी कि ओडिशा से कोई गांजा तस्कर चिखली चौक में गांजा बेचने आ रहा है। मिली जानकारी के आधार पर पुलिस ने चिखली चौक पर 2 संदिग्ध आरोपियों को गिरफ्तार किया, जिनमें से एक ओडिशा से गांजे की तस्करी कर यशोधरा पुलिस थाने की हद में रहने वाले सरफराज अब्दुल सत्तार को बेचने आ रहा था, जिसके पास से 86,000 कीमत का 4 किलो गांजा बरामद किया गया है। बहरहाल दोनों आरोपी सलाखों के पीछे है और आगे की जाँच पुलिस कर रही है। आपल्या इथं बाळा साकुरे यांची डीबी पार्टी आहे। त्यांना माहिती मिळाली की आपल्या हद्दीमध्ये ओरिसामधून एक व्यक्ती गांजा घेऊन येत आहे, तर त्यानुसार API मुसळे साहेब आणि बाळा साकुरे यांची डीबी पार्टी यांनी ती माहिती मला कळवली। त्यानुसार आम्ही सगळेजण मिळून चिखली चौकात ते माल डाक्याकडे गेलो असतात, तर आम्हाला 2 व्यक्ती टू व्हीलरने जाताना मिळून आले। त्यानुसार आम्ही त्यांची बॅग चेक केला असता आम्हाला त्याच्यामध्ये 4 किलो गांजा मिळून आला। त्यांना गाव विचारलं असतं, त्याच्यामध्ये जो व्यक्ती आहे सरफराज अब्दुल सत्तार हा यशोधरानगर हद्दीमध्ये राहणारा व्यक्ती आहे, रेकॉर्डवरचा गुन्हेगारसुद्धा आहे आणि त्याच्याबरोबर डोलामणी बुडू मेहर हा ओरिसाचा व्यक्ती त्या पाठीमागे बसला होता। या दोघांकडे तो गांजा घेऊन आल्याचं कळलेलं आहे। ओरिसाच्या व्यक्तीने इथं गांजा घेऊन आला होता आणि तो सरफराज याला विकणार होता, त्यामुळे तो सरफराज त्याला घेऊन चालला होता। तर आपल्याला अशी माहितीवरून आपण त्याच्याकडे 4 किलो गांजा ज्याची किंमत अंदाजे 86,000 आहे आणि टोटल मिळून त्याची गाडी आणि मोबाईल सगळं मिळून 1,56,000चा माल आपण त्यांच्याकडे जप्त केलेला आहे। बरोबर आहे, आरोपींना पकडून त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि आता त्यांचा पुढील PCR घेऊन तो गांजा त्यांनी ओरिसामधून नेमकं कुठून आणलेला आहे त्याबाबतची पण माहिती आपल्याला घेणे चालू आहे। तू ग हे कुठून आणला साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बरं, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।